कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुनबाई, अगं ते सुनबाई, रडतीयस तू? नाही दे, काहीतरी डोळ्यात गेलं माझ्या। खोटं बोलता येत नाही बघ बाळा तुला। अगं चुप चुप, अगं चुप, गप, नग रडूस, असं भरल्या घरात नग रडूस। तूच म्हणतीयस नव, रडायचं नाही लढायचं, मग आता कशा पायी रडतीयस? नवरा भांडला नव तुझ्या संग, मग काढ की तलवार, तू बी भांड, त्याला ठणकावून सांग असं घर बीर सोडून जात नसते म्हणावं, हे घर माझं बी आहे। मला जावं लागेल आजी। अगं तू जर अशी शस्त्र टाकलीस तर कसं होणार? हे बघ, तो जे काय बोलला नव ते विसरून जा। तुला ठाव आहे नव, रागाच्या भरात तो काय बा बोलतो, त्याच्या मनात वाईट काय नसते अगं। ते रागाच्या भरात बोलले असते तर मी कदाचित विसरलेही असते, पण काय? ते जाणीवपूर्वक बोलले आजी। जा म्हटले मला। शांत हो, शांत हो, नग रडूस, शांत हो। हे बघ, कुठं बी जायचं नाही, ही बॅग बी ठेव, कपाटात ठेव, हा, कुठं बी जायचं नाही, नग रडूस, आपण बोलू त्याच्याशी। आजी मला जाऊ द्या, मी जर गेले नाही ना तर तो माणूस या घरात पुन्हा येणार नाही। तुमच्या फॅमिलीमध्ये ना तुम्ही सिलेक्टिव्ह लोकांना समजून घेता। अहो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून फक्त मी तुमच्या बाजूने नाही उभा राहू शकत। नजरेआड झालं पाहिजे जरा, आपण कुणीतरी गेलं पाहिजे। मी जाते घर सोडून। अधिपती, काय रे? बसा वहिनी, बसा। काय रे, कुठे हरवलायस? नाही, काय नाही, भाऊजी, वहिनी कशा आहेत? माहित नाही। म्हणजे काय नाही, जाऊ दे, अरे पण जाऊ दे, मला सांगा, त्या तुम्ही दोघं त्या बजाचं, जाऊ दे, आता ते सोड, ते तू गोडाऊनला जा, बघा कामाचं बघा जरा, मला इथे जरा एकट्याला बसू दे। हे बघ, कसं आहे ना अधिपती, नवरा बायको मध्ये भांडण होत असतात, तुम्ही दोघांनी एवढं सिरियसली घेऊ नका। घर सोडून निघाल्या त्या। अरे मग त्यात काय एवढं मोठं? ही शिवानी आहे ना, ही दर आठवड्याला घर सोडून जात असते। खरं बोलतोय हा। आमचं भांडण झालं की मी निघाले आईकडे। आमचं तरी कुठं पटतं एवढं? कधी याच्या आईवरून भांडण, कधी माझ्या नोकरीवर जाण्यावरून भांडण, कधी याच्या फटकन बोलण्यावरून भांडण, कधी कशावरून तर कधी कशावरून, रोजचं चालूच असतं आमचं। पण भाऊजी, ते आमचं फक्त तेवढ्या पुरतंच असतं, आम्ही भांडण जास्त वाढवत नाही। मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही पण तुमचं मन मोठं करा आणि बायकोला सॉरी म्हणा। पण मी काय म्हणतो, बायकोने सॉरी म्हणावं का? बायकोने का सॉरी म्हणावं? मुळात बायकोची चूकच नसते। हे बघ, हे साफ खोट आहे। काय खोट आहे रे यामध्ये? हा, आम्ही एवढा आईबाबांचं घर सोडून येतो, केवढा मोठा त्याग करतो आम्ही। अगं मग आम्ही पण त्याग करतो ना। कसला त्याग करता तुम्ही? नाही, सांग मला, कसला त्याग करता? बोल 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 बोल। जाऊ दे, तुम्ही दोघं भांडू नका आता। अरे तू हिला समजव ना। तू गप्प बस। भाऊजी, मला खरं खरं सांगा, काय तुम्हाला वाटतं का वहिनीने घर सोडून जावं? माझ्या वाटण्यावर काय आहे? अहो भाऊजी, तुमच्या वाटण्यालाच खरा अर्थ आहे, कारण त्यावर सगळं ठरणार। असं काय नाही। तुम्हा पुरुषांचा ना हाच खरा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घडाघडा बोलतच नाही, मनात ठेवता। आणि आम्ही बायका, आमची अपेक्षा असती तुम्ही यावं, आम्हाला मनवावं,
आम्हाला समजून घ्यावं, आमच्या मनात काय चाललंय ते ओळखावं. त्या समजूनच तर घेत नाहीत. अहो त्या समजून घेतील, पण तुम्ही त्यांना सांगितलं का की तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही ते? ते काय माहित नाही त्यास. अहो पण तुम्ही स्वतःहून सांगितलं का त्यांना? अहो मग एकदा बोलून तर बघा. पण ऍडजस्ट करतील त्या, पण तुम्ही एकदा बोला तरी. काय प्रॉब्लेम? सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. तुम्ही फक्त गुडघ्यावर बसा आणि त्यांना सांगा, मास्तरीनबाई तुमच्याशिवाय जगायची सवय नाही आम्हाला, नका जाऊ, आपण मिळून सगळे प्रॉब्लेम सोडू. मग बघा. त्यांना माहित. एक मिनिट थांबा. हा जे बोल. हा हा अधिपती कुठं आहेस तू? मी बाहेर आहे, बोल की. बाहेर काय करतोयस? ये पडशिरी घरला ये. त्या गेल्या काय? तुला सांगते, तू तू ये बघू आधी. आधी सांग त्या गेल्या का, मग येतो. अरे तू घरला तर ये, मग बोलू की. माझी शपथ आहे तुला. अगं आजी. तुला म्हणलं ना व, घरला ये मग बोलू. भाऊजी तुम्ही लवकर घरी जा आणि अडवा त्यांना. ओमकार तू घरी चल, तुला ना बरोबर सांगते. काय काय म्हणत होतास रे तू? काय म्हणत होतास? ऐक ना, त्याला समजवायला ना मी गंमत केली त्याला समजवण्यासाठी. अगं ऐक ना, अगं त्याला. अक्षरा. हॅलो. हा अक्षरा बोल ग बाळा, कशी आहेस बाळा? आई अक्षरा. अक्षरा काय झालंय? काय नाही, रडतीयस का तू? येते. अगं ये ना मग, आनंदच आहे आम्हाला. किती दिवस झाले ना आपली भेट नाही झाली. पण अक्षरा, ए अक्षरा, काय झालंय? रडू नकोस. भांडण झालंय का अधिपतींशी? आई ते मला जा म्हटले. अगं ठीक आहे अक्षरा, नवरा बायको मध्ये भांडणं होतातच. नाही आई, यावेळी खरंच खूप सिरियस वाटतंय ग. चल ग, सिरियस वगैरे असं काही नसतं. अगं आई खरंच जा म्हटले ते मला. अगं ठीक आहे, मग काय आलं? तुझे बाबाही मला खूपदा म्हणाले जा. असं कुठे असतं का? नवऱ्याचं बोलणं एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं अक्षरा. पण असं कसं म्हणू शकतात ते? अगं बोलतात अक्षू, रागात बोलतात, कळत नाही त्यांना त्यावेळी. आणि भुवनेश्वरी मॅडम, हे बघ अक्षरा, जे काही भांडण आहे ते तुमच्या दोघा नवरा बायकोंमधलं आहे की नाही? हा, मग तिथे भुवनेश्वरी मॅडम, मी किंवा बाबा असं तिसऱ्या माणसाचं काहीही स्थान नसतं अगं. हे बघ, जे काही भांडण आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको मिळून सोडवा, कळलं का? त्यांच्या आई नाहीये त्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.